प्रश्न पहिला, महिला ICC क्रमवारीत पहिले स्थान मिळवणारी चमारी अटापट्टू ही कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी श्रीलंका. श्रीलंका आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, सोडियम हायड्रॉक्साईड द्रावणात 4 .1 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, जगात सर्वाधिक अन्नधान्य महागाई निर्देशांक कोणत्या देशाचा आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए व्हेनेझुएला आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न चौथा, कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये यापैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सिल्वर आयोडाईड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, कांदे बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून कशाचा मारा करतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गॅमा किरणांचा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणून कोणत्या बँकांचा निर्देश करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, आंब्याच्या झाडाच्या फांद्यावर वाढणारी डॅश डॅश ही वनस्पती परजीवी आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अमरवेल आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, देशात पहिल्यांदा हरित हायड्रोजन धोरण सुरू करण्याचा मान कोणत्या राज्याने पटकावला? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, शरीरातील तपासणीचा नाका म्हणून ओळखला जाणारा अवयव कोणता? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी यकृत आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, रोगप्रतिकारक जातीच्या बियाणांचा वापर करणे या कीड नियंत्रण उपायास कोणती संज्ञा आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जननिक नियंत्रण आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच प्रश्न या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील टाकत असतो. जर तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये मी लिंक टाकत आहे, त्यावर क्लिक करून सर्वांनी आपला टेलिग्राम चॅनल आत्ताच्या आत्ता जॉईन करून घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 11, ग्रामपंचायतीमध्ये कार्यकारी शक्ती कोणाकडे असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ग्रामसेवक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ग्रीन हायड्रोजन कोणत्या शहरात आयोजित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दिल्ली आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंगक म्हणून कशाचा उल्लेख करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केंद्रक आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या पिकात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गहू आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, भारताने बासमती तांदळाची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला केली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सौदी अरेबिया आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, जे शब्द मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅश डॅश म्हणतात? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केवल प्रयोगी अवयव आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, खालील पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मोत्याचा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल या वाक्यातील काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रीती भविष्यकाळ. रीती भविष्यकाळ आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, सूर्य ढगामागे लपला
या वाक्यातील शब्दयोगी अवयव कोणते आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मागे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्यांची लिंक या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये टाकलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही इथून मागचे सर्व कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नांचे व्हिडिओ नक्की बघून घ्या. तर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 20 शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भावे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 अनाचार, अन्याय, नाउमेद, अहिंसा हे 4 शब्द कोणत्या समासात येतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नत्र तत्पुरुष आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नियतकालिक आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य काय बघा, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने शाळेत यावे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मिश्र वाक्य आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कोदंड आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटानं भरून गेले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केवल वाक्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 गाणे म्हणून दाखव या वाक्याचा प्रकार शोधा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आज्ञा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 हस्तलिखित या शब्दाचा समास ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तत्पुरुष आपलं बरोबर उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप मेहनतीने असे व्हिडिओ गरजवंत विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बनवत आहोत. जर तुम्हाला आपले हे व्हिडिओ आवडत असेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या काळात आपण असेच व्हिडिओ सर्व परीक्षांसाठी या ठिकाणी दररोज बनवत असतो. जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. आणि येणाऱ्या काळात मी कोणत्या विषयासाठी किंवा कोणत्या परीक्षेसाठी व्हिडिओ बनवला पाहिजे ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 28 सुरेश सावकाश लिहितो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सावकाश कसा लिहितो, तर सावकाश लिहितो म्हणजे सावकाश आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 उन्नत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अवनत आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 हरणाच्या कानात वारे शिरले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अकर्मक भावे आपलं बरोबर उत्तर आहे.